आपण या व्हिडिओमध्ये मराठीचे कथालेखन बघणार आहोत। कथेचे मुद्दे आपल्याला दिलेले आहेत, त्यानुसार आपल्याला कथा पूर्ण करायची आहे। पण त्या अगोदर तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून किंवा कोणत्या भागातून बघत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। एक व्यापारी गाढवावर सर्व ओझे लादणे, गाढवाने घोड्याकडे मदत मागणे, घोड्याने मदत नाकारणे, गाढव बेशुद्ध पडणे, व्यापारी सगळे ओझे घोड्यावर लादणे, घोड्याची फजिती, गाढवाला आराम आणि घोड्याला पश्चाताप आणि तात्पर्य। सो आपल्याला हे स्टोरीचं हेडिंग पण द्यायचं आहे आणि मोरल ऑफ द स्टोरी पण सांगायची आहे। आता पहिल्यांदा आपण हेडिंग म्हणजे स्टोरीला नाव काय दिलेलं आहे तर घोडा आणि गाढव। एका गावात एक व्यापारी राहत होता, म्हणजे एका गावात एक व्यापारी होता जो उद्योगधंदा करायचा। त्याच्याकडे एक गाढव आणि एक घोडा होता। त्याच्याकडे दोन प्राणी होते। कोणते होते? एक घोडा होता, एक गाढव होता। तो गाढवाचा वापर व्यापार करण्यासाठी म्हणजे सामान लादण्यासाठी करत असे। सो गाढवाचा वापर कशासाठी तो करायचा तर सामान आणण्यासाठी, त्याच्या अंगावरती तो सामान ठेवून घेऊन यायचा, म्हणजे लादण्यासाठी, म्हणजे त्याचा वापर सामान आणण्यासाठी करायचा। तर घोड्याचा वापर स्वतःच्या गरजेनुसार कुठेही जाण्यासाठी करत असे। आणि घोड्याचा वापर कधी करायचा तर त्याला जेव्हा कुठे इकडे तिकडे जायचं असेल तर तो त्याचा वापर करत असे। मालकाला घेऊन जाणे आणि आणणे हे सोपे काम घोडा करायचा। मग घोडा काय काम करायचा तर फक्त मालकाला न्यायचं आणि आणायचं हे सोपं काम तो करत होता। तर गरीब गाढव सर्व कष्टाचे काम करत असे आणि गाढव काय करायचं, जेवढी कष्टाची जेवढी हेवी कामं आहेत तेवढी गाढव करत असायचा। एके दिवशी व्यापारी दुसऱ्या शहरात सामान आणण्यासाठी गेला होता। मग व्यापारी एकदा दुसऱ्या शहरात गेला होता सामान आणायला। त्याने खूप सारे सामान घेतले, म्हणजे त्याला जे काही लागत होतं त्याने खूप सारं म्हणजे खूप क्वांटिटीमध्ये ते सामान घेतलं व गाढवाच्या पाठीवर बांधलं किंवा लादलं। मग ते जे सामान होतं ते सगळं कोणाच्या पाठीवर लादलं तर गाढवाच्या। गाढवावर सामान लादताच घोडा, गाढव आणि व्यापारी परत आपल्या गावाकडे निघाले। आता शहरातून सामान घेतलं, आता हे सगळे कुठं चालले तर परत त्यांच्या गावाला निघून चालले। पण गाढवाला ओझे वाहून नेणे खूप जड होते। मग गाढवाला ते ओझं जे होतं ते वाहून घेऊन जाणं म्हणजेच त्याचं जे हेवीपणा जो होता तो खूप असल्यामुळे गाढवाला हे खूप जड जात होतं। त्यामुळे तो खूप थकला होता आणि तो काय झाला, दमला, त्याच्यामध्ये थकला तो। गाढवाने घोड्याची मदत मागितली पण घोड्याने मदत करायला नकार दिला। मग आता गाढव जो आहे तो घोड्याला म्हणतो, घोडे दादा तू मला मदत करशील का, कारण हे खूप हेवी आहे, ह्याच्यातलं अर्ध सामान तू घेशील का। पण घोडा साफ नकार देतो। तो बोलतो नाही, ते तुझं काम आहे, मालकाला घोड्या म्हणजे माझ्या अंगावरती बसवून नेणं हे माझं काम आहे, त्यामुळे मी तुला अजिबात मदत करणार नाही। मग गाढव काय करतं, गाढव हळूहळू चालत होतं। मग आता गाढव थकल्यामुळे तो आपल्या सावकाश आपला चालत होता। पण काही वेळाने ते खाली कोसळतं। मग काही वेळ म्हणजे थोडंसं अंतर पार केल्याच्या नंतर ते काय होतं तर गाढव खाली कोसळतं आणि बेशुद्ध होतं, म्हणजे तो बेहोश होऊन जातो। व्यापाऱ्याला आपल्या चुकीची जाणीव होते। मग व्यापाऱ्याला कळतं की अरे बापरे, आपण तर खूप मोठी चूक केली आहे। त्याला कळते की गाढव आता खूप थकला आहे, तो आता हे ओझे वाहू शकणार नाही। मग त्या व्यापाऱ्याला कळतं की गाढव जो आहे तो आता खूप थकला आहे आणि आता तो काय हे ओझे घेऊन चालूच शकणार नाही। मी सगळं ओझं घोड्यावर ठेवेन असं म्हणून त्याने सर्व सामान घोड्याच्या पाठीवर ठेवलं। मग तो बोलतो की आता गाढव तर काही चालू शकणार नाही एवढं ओझं घेऊन, सो आता मला हे सामान जे आहे हे सगळं घोड्याच्या अंगावर शिफ्ट करावं लागेल। म्हणून तो सगळं सामान काढतो आणि घोड्याच्या पाठीवरती लादतो आणि ते सर्वजण चालू लागले। मग आता सगळेजण परत चालायला लागतात। चालत असताना घोड्याला कळाले की त्याने किती मोठी चूक केली आहे। मग ज्यावेळेस घोडा ते सामान घेऊन चालत असतो तेव्हा त्याला समजतं की हे किती हेवी आहे आणि मी किती मोठी चूक केली की मी गाढवाला मदत नाही केली, हे खूप जड आहे। मग त्याला तेव्हा जाणवतं की बापरे, हे तर खूप जड आहे। गाढवाने सांगितल्याप्रमाणे मी जर त्याचे ओझे वाटून घेतले असते तर मला हे सर्व सामान एकटे वाहून नेण्याची गरज पडली नसती। मग तेव्हा जाऊन त्याला ते जाणवायला लागतं घोड्याला की जर समजा गाढव ज्यावेळेस मला बोलत होतं त्यावेळेस जर मी त्याचं सामान अर्ध करून घेतलं असतं तर आम्हाला दोघांना पण त्याचा त्रास झाला नसता, म्हणजे गाढवालाही ते सामान एकट्याला घ्यावं लागलं नसतं आणि आता जो मला त्रास होतोय ते सुद्धा मला झाला नसता। म्हणजेच काय तर मलाही हे सामान एकट्याला घ्यायची गरज लागली नसती। आणि घोड्याला खूप पश्चाताप होत होता आणि ह्या सगळ्या गोष्टीचा घोड्याला काय होत होतं तर खूप पश्चाताप व्हायला लागला होता। सो मोरल ऑफ द स्टोरी म्हणजे ह्या स्टोरीतून तुम्ही काय शिकला तर तात्पर्य आहे आपण नेहमीच एकमेकांना मदत केली पाहिजे, म्हणजे आपण एकमेकांना नेहमी सहकार्य किंवा कोऑपरेट केलं पाहिजे। अशा प्रकारे तुम्हाला मुद्द्यांच्या आधारे ही स्टोरी कंप्लीट करायची आहे। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।